बिग बॉसच्या घरात पहिल्याच आठवड्यात होत आहे तर लव्ह ट्रायंगल. म्हणजे विचार करा, हा बिग बॉस जो आहे ना, यामध्ये लव्ह स्टोरी करायची प्लॅनिंग ही फुल जोरात जी आहे ती चालू आहे पहिल्याच आठवड्यापासून. कारण की एक लव्ह ट्रायंगल जो आहे तो आपल्याला बघायला मिळत आहे, ज्यामध्ये 3 लोक आहेत. तर ट्रायंगल म्हणल्यानंतर 3च येणार, म्हणणार की हा काय बोलतोय हा. कारण की एक आहे एकदम बॉडी बिल्डर विशाल, त्यानंतर मध्ये मुलगी येते ती म्हणजे तन्वी, आणि त्यानंतर एक एकदम शांत बसणारा मुलगा ज्याला भाऊच्या धक्क्यावर चांगलीच लात मारलेली आहे, तो म्हणजे आयुष. या संपूर्ण लोकांचा जो आहे तो तिकडे एक लव्ह ट्रायंगल जो आहे तो व्हायचा प्रयत्न होत आहे. आता हे संपूर्ण गोष्टी कुठं कुठं चाललेत ना ते तुम्हाला सांगतो. आज जे आहे ते तिकडे आपल्याला बघायला मिळाले आपले आयुष आणि तन्वी बोलताना, की या 1-2 महिन्यामध्ये जे आहे ते कुठे आपल्याला काय लव्ह स्टोरी वगैरे होत नसतं, लव्ह फ्यू काय होत नसतं. पण आपण जे आहे ना, आपल्याला हा बिग बॉस सीझन आपल्या नावाने गाजवायचा आहे, तर आपल्याला काहीतरी असं करावं लागेल ना, की संपूर्ण लोक जे आहेत ते लक्षात ठेवतील की आयुष आणि तन्वी या दोघांच्या नावामुळे बिग बॉस जो आहे तो चालतोय. आपण काय एकदम बेस्ट फ्रेंड आहेत ते राहूया. आणि त्यामध्ये मग तिकडे गोष्ट घडायला चालू होते, तो म्हणजे विशाल पोटियन जो आहे त्याला एक तर जेलसी व्हायला चालू होते. कारण की पहिल्या दिवसापासून जे आहे ते चान्स मारत होता कोण, आपला विशाल कोटियन तन्वीवर. आणि तन्वी बी भाई अशी खतरनाक आहे ना, जर एखादा मुलगा इतक्या जास्त लेवलपर्यंत फ्लर्ट करतोय, तो त्या दिवशी कुठेतरी साडी वगैरे घातली होती अर्धा चंद्राची, त्यांनी टिकली लावली होती, त्या दिवशी काय घाण बोलला तो. म्हणजे एखादी मुलगी जर असती ना साध्या सिंपल घरामधली, तर ती कानफडात मारायला पाहिजे होती किंवा मग शिव्या द्यायला पाहिजे होत्या. कारण की तो बोलतोय, काय तू साडी घेऊन फिरतेस, काय तुझ्या परफेक्ट बॉडीला, कर्वी बॉडी आहे तुझी, हे ते. माझं डोकं आई शपथ म्हणलं काय करावं आणि काय नाही. माझं पर्सनल डोकं तिथं खूप फिरलं होतं. कारण की ती मुलगी बाहेरचे जर तिचे इंटरव्ह्यू बघितले, पॉडकास्ट जर तुम्ही तिचे चेक केले, तर तिकडे समजेल की माझे वडील गेल्यानंतर मी या संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये कसं पुढे आली, हे आली आहे ते एकदम म्हणजे ही इंडस्ट्री जी आहे ती खूप खराब आहे, तिकडे मुलगी गेली की म्हणजे ती काहीतरी करणारच. हे अशा तशा प्रकारचे पॉडकास्ट तिने केलेले आहेत बिग बॉसच्या घरामध्ये जाण्याच्या जस्ट अगोदर. आणि घरामध्ये स्वतः लव्ह स्टोरी करायचा प्रयत्न तिकडे तयार करते, आणि प्रत्येक मुलाच्या मागे तिकडे जाऊन बोलणार, ए भाई माझी तारीफ कर ना यार, माझी तारीफ कर. विशाल तिच्या डोक्याच्या पप्प्या काय घेतोय, आज तिकडे आयुष तिला स्विमिंग पूल मध्ये काय ढकलतोय, मग ते एकमेकांना आयुषकडे जाते, म्हणते माझी तारीफ करणं, 2 मिनिटं तारीफ करणं, मग इकडून तारीफ घ्यायचं कंटाळली की जाते विशालकडे, विशालला बोलते की विशाल करणं माझी तारीफ, मग विशाल मग कर्वी बॉडी काढतो, मग या संपूर्ण गोष्टी करतो. अरे म्हणजे मला एक गोष्ट कळली नाही, तन्वी ह्या घरामध्ये बिग बॉस खेळायला आलेली आहे की स्प्लिट्स विला करायला आलेली आहे ना, तेच कळत नाही. कारण की ती ज्या पद्धतीने यांच्यासोबत बोलते, ज्या पद्धतीने यांच्यासोबत फ्लर्ट करते, जे ह्यांना चान्स मारू देते, म्हणजे या संपूर्ण गोष्टी कुठं चालल्यात मला कळत नाही. आणि हा गेम जो आहे तो तिचा बिग बॉसच्या या येत्या भाऊच्या धक्क्यावर जो आहे तो चांगला तिचा कार्यक्रम केला पाहिजे, किंवा गेम एक्सपोज केला पाहिजे की 2 दगडावर बसून तू चालू नको, जे काही खेळायचंय ते अतिशय उत्तम पद्धतीने खेळ, नाहीतर मग तुझा कार्यक्रम जो आहे तो प्रेक्षक तर करणारच आहे. येस, ती विलन म्हणून या बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये आपल्याला दिसणारच आहे. पण ज्या पद्धतीने हा गेम चालू आहे ना, पर्सनली मला आवडत नाहीये. आणि पहिल्याच आठवड्यामध्ये लव्ह ट्रायंगल जर होत असेल तर सगळ्यात थर्ड क्लास एकदम, म्हणजे काय होतं त्याला, पूर्ण स्क्रिप्टेड पद्धतीने जे आहे ते संपूर्ण गोष्टी तिकडे चालू आहेत. आणि ह्यावर तुमचं सगळ्यांचं काय मत आहे ना, ते मला जाणून घ्यायला खूप आवडेल. कारण की ह्या गोष्टी 2-4-5 आठवड्यानंतर झाल्या असत्या तर इट्स ओके होतं. कारण की बॉन्डिंग होते, गप्पा गोष्टी होतात, त्यानंतर एखाद्याला आवडू शकते, एखाद्याचा स्वभाव आवडतोय, हे आवडते ते आवडते. अरे 4-5-6 दिवसामध्ये तुम्हाला प्रेम व्हायला लागले, ते पण 2 मुलांना एकाच मुलीवर व्हायला लागले. म्हणजे मला एक काय गोष्ट आहे ती कळत नाही. तुमचं मत या गोष्टीवर नक्की मला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.